त्यांनी एकदा सुद्धा महाराष्ट्राचा न सुद्धा उच्चारला नाही. तो दिलचे गाव महोत्सव नाही आता. परंतु या सरकारने गेल्या 10 वर्षामध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यायचा प्रयत्न केला नाही आणि त्या घोषणापत्रामधले ते कॉपी पेस्ट करून ते मुद्दे आपण आपल्या बजेटमध्ये घेतले. अनेक शेतकऱ्यांना भेटले, कामगारांना भेटले, लोकांना भेटले, म्हाताऱ्यांना भेटले आणि या अशा प्रकारे आमचा जाहीरनामा तयार करण्याचं काम हे आमच्या नेते राहुल गांधी यांनी केलं. आमदार निवासचे काय जाईल, आमदार निवास ते जातात कारण त्यांना कुठे नोकरी मिळत नाही, म्हणून व्हावं लागतं. तर नाईलाज असतो तो त्यांचा चॉईस असतो. पहिला अर्थसंकल्प डॉक्टर मनमोहन सिंग यांनी फायनान्स मिनिस्टर म्हणून मांडला. कंटिन्युटी चेंज ही त्यांची मूळ कल्पना होती आणि तीच आतापर्यंत चालत आलेली आहे. काही मला सल्ला आहे की आपण ज्यावेळेस देतो तुम्हाला कदाचित तुमच्या पक्षाच्या लोकांना सांगितलं असेल निवडणूक झालं आणि आमच्या बीड जिल्ह्यामध्ये पोलीसच्या भरतीसाठी ज्या लोक जिल्ह्याच्या ठिकाणी घेऊन दिले त्यांच्याकडे पैसे नाही कसे कसे जिल्ह्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचले. साध्या महिन्याच्या भाषेमध्ये गृहिणीच्या भाषेमध्ये मी एकच सांगेन की आम आदमीच्या भाषेमध्ये की सर्व भाज्या 2 डिजिटमध्ये मिळतात. म्हणजे सिर्फ एक ही मला फक्त एकच बोलायचं, आजचं माझं बजेटवरचं भाषण हे मुद्दामून मी मराठीत करणार आहे आणि ते यासाठी की अनेक वेळेला अभिजात भाषेचा दर्जा द्या म्हणून मागणी लोकसभेमध्ये राज्यसभेत केली काँग्रेस पक्षातर्फे. परंतु या सरकारने गेल्या 10 वर्षामध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यायचा प्रयत्न केला नाही आणि म्हणून मी मुद्दामून माझी जी प्राचीन भाषा आहे त्या भाषेमध्ये बोलणार आहे. आदरणीय निर्मलाजी सीतारामन यांचं मी अभिनंदन करते कारण त्या एक महिला आहेत, महिला मंत्री आहेत आणि या देशामधलं 6वं बजेट त्यांनी पेश केलेलं आहे. त्यामुळे एक महिला म्हणून मला त्याचा अभिमान आहे आणि मला ह्याच्यासाठी अभिमान आहे की माझ्या पक्षाने जे घोषणापत्र डिक्लेअर केलं होतं त्या घोषणापत्रातले काही मुद्दे आपण घेतलेत आणि त्या घोषणापत्रामधले ते कॉपी पेस्ट करून ते मुद्दे आपण आपल्या बजेटमध्ये घेतलेत. मला असं वाटतं की जे पहिली नोकरी पक्की जी आहे, जे आमच्या राहुल गांधींनी 4000 किलोमीटरची यात्रा केली आणि कन्याकुमारी ते काश्मीर चालत गेले, अनेक शेतकऱ्यांना भेटले, कामगारांना भेटले, युवकांना भेटले, म्हाताऱ्यांना भेटले, सगळ्यांना गळे लावत गेले आणि तिथे त्यांनी सांगितलं की तुम्हाला ज्या समस्या आहेत ते मांडण्याचा प्रयत्न करेल आणि या अशा प्रकारे आमचा जाहीरनामा तयार करण्याचं काम हे आमच्या नेते राहुल गांधी यांनी केलं. आणि त्याचप्रमाणे 25 वर्षानंतरच्या मुलांना आम्ही नोकरी देऊ आणि पहिली नोकरी पक्की, त्यांना ती पहिली नोकरी पक्की हे ह्यांनी पक्का लक्षात ठेवलं आणि त्यातला मुद्दा उचलला. मला असं वाटतं की इमिटेशन इज द वे ऑफ ॲप्रिसिएशन अँड ॲक्सेप्टन्स. तुम्ही ज्या कोणाला इमिटेट करता त्याला ॲप्रिशिएट केलेलं असतं आणि ॲक्सेप्ट केलेलं असतं. त्यामुळे मी स्वीकार करते त्यांच्या इमिटेशनचा. आदरणीय माजी अर्थमंत्री चिदंबरम साहेब यांनी लोकसभा निवडणुकीनंतर कालच एक इंटरव्ह्यू दिला की लोकसभा निवडणुकीनंतर निर्मला सीतारामनजी यांनी जाहीरनामा वाचण्याची करायची त्यांना संधी मिळाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही कल्पना स्वीकार केला. सर्वप्रथम रोजगार प्राप्तीचा अप्रेंटिसशिप विथ अलाउन्स आणि एनजीओ टॅक्स रद्द करण्याच्या 2 त्यांनी आमच्या मागण्या होत्या प्रमुख, त्या मान्य केला, त्याबद्दल आम्ही आभारी आहोत त्यांचे. परंतु यांना घरचा आहार मिळालेला आहे. इकॉनॉमिक सर्वेमध्ये जे अनंत नागेश्वर राव जे आहेत त्यांनी सांगितलं की फक्त 51% एलिजिबल युवक आहेत आणि त्यांनाच नोकऱ्या मिळू शकतात. त्यामुळे आता जो मेधाताईंनी प्रश्न उपस्थित केला की बाकी मुलांना आमदार निवासच्या यायची काय गरज, आमदार निवासपर्यंत ते जातात कारण त्यांना कुठे नोकरी मिळत नाही म्हणून त्यांना व्हावं लागतं. तर नाईलाज असतो, तो त्यांचा चॉईस नसतो. आणि त्यामुळे मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की अनेक अर्थमंत्री या देशात होऊन गेले. अगदी लियाकत अली खान पहिले आपले अर्थमंत्री, त्यापासून ते जॉन मथाई, सी.डी. देशमुख, कृष्णम्माचारी, यशवंतराव चव्हाण साहेब, प्रणव मुखर्जीजी, यशवंत सिन्हाजी, पी चिदंबरम, डॉक्टर मनमोहन सिंग, अरुण जेटली असे अनेक मोठे मोठे लोक फायनान्स मिनिस्टर होऊन गेलेत आणि या सर्वांची मांदियाळी ह्या देशाला पुढे नेण्याचा विकास करण्याचा प्रयत्न त्या देशाने या लोकांनी केलेला आहे, हे आपण मान्य केलं पाहिजे. 24 जुलै 1991 हा दिवस आपण लक्षात ठेवला पाहिजे. पण 24 जुलै 1991 बरोबर 33 वर्षापूर्वी या देशामधला पहिला अर्थसंकल्प डॉक्टर मनमोहन सिंग यांनी फायनान्स मिनिस्टर म्हणून मांडला आणि त्यामध्ये तो अर्थसंकल्प केवळ अर्थसंकल्प नव्हता मॅडम, तर तो एक मोठा लँडमार्क होता. तो अर्थसंकल्प हा क्रांतिकारी होता. तो अर्थसंकल्प हा एका नवीन क्रांतीची, औद्योगिक क्रांतीची सुरुवात होती
आणि या सर्व बदलाचे वारे वाहत असताना या देशाला एक वेगळं स्वरूप देण्याचं काम, वेगळी वाट दाखवण्याचं काम डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पुरोगामी नेतृत्वाखाली झालेलं हे आपल्याला इथे सर्वांना मान्यच करावं लागेल. कंटिन्युटी विथ चेंज ही त्यांची मूळ कल्पना होती आणि तीच आतापर्यंत चालत आलेली आहे. अशा अनेक कल्पना पुढे आल्या. माझी अर्थमंत्र्यांना विनंती आहे की सर्व राजकीय अभिनिवेश दूर ठेवून देशामधल्या काँग्रेस असतील, इंडिया ब्लॉकची लोक असतील किंवा देशामधल्या अजून अनेक बुद्धिमान लोक असतील, त्या सर्वांना एकत्र घेऊन आपण या कुठेतरी या सर्व अर्थसंकल्प तयार करताना सर्वांचा सल्ला घेतला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. बेरोजगारीच्या विषयी मला बोलावं वाटतं. आत्ताचं जे भाषण मी ऐकलं त्याच्यामध्ये मला थोडा वेळ कळलं नाही की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आहे का राज्यसभेमध्ये. कारण ही राज्यसभा ही देशाचे प्रश्न मांडायची आहे, ह्याच्यामध्ये आपण देशाचे प्रश्न मांडत असतो. तर मला असं वाटतं की ताईंना माझा सल्ला आहे की आपण ज्यावेळेस देतो, तुम्हाला कदाचित तुमच्या पक्षाच्या लोकांनी सांगितलं असेल निवडणुका आल्यात, पण निवडणुका आल्यात तर निदान महाराष्ट्राला बजेटमध्ये महाराष्ट्राचं नाव तरी घ्यायचं. सध्या महाराष्ट्राचं नाव सुद्धा घेऊ शकणार नाही. बेरोजगारीचा हा जो 11वा प्रश्न आहे तो महाराष्ट्रामध्ये एक उदाहरण देऊ इच्छिते. पोलीसची भरती होती आणि आमच्या बीड जिल्ह्यामध्ये पोलीसच्या भरतीसाठी ज्या लोक जिल्ह्याच्या ठिकाणी गेली, मुलं त्यांच्याकडे पैसे नाहीत, कसे कसे बीडपर्यंत जिल्ह्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचले, खाण्यासाठी पैसे नाहीत आणि ज्याला पळायला लागले ते कारण पळून त्यांची शारीरिक परीक्षा द्यावी लागते. अनेक विद्यार्थी चक्कर येऊन पडले, 1-2 मुलं तर मेली त्याच्यामध्ये. तर अशा परिस्थितीमध्ये ही लोकांची त्यांना एकच दिसत होतं की मी जर पळलो, मी जर माझं गोल गाठलं तरच मला नोकरी मिळणार, तर मला नोकरी मिळणार नाही. ही बेरोजगारीची खरी परिस्थिती, वस्तुस्थिती आहे आणि आपण अमान्य करून चालणार नाही. काही हजार पोस्ट असतात, लाखो अर्ज येतात, ही वस्तुस्थिती आहे. आपण त्या लाखातून कसं झालं रोजी पिक्चर तयार करायचं आणि खोटं बोलायचं हे काही मला पटत नाही. आणि त्यामुळे मी अगदी प्रामाणिकपणे आणि विनम्रपणे सांगते की ह्या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजेत. CMIच्या पाहणीनुसार ऑल इंडिया अनएम्प्लॉयमेंट रेट हा 9.2% आहे. WPI इन्फ्लेशन म्हणजे होलसेम प्राइस इंडेक्स 3.4%, CPI कन्झ्युमर प्राइस इंडेक्स हा 5.1% आणि फूड इन्फ्लेशन हे 9.4% आहे. या सर्व आकड्यांच्या जाळ्यात न पडता साध्या महिलेच्या भाषेमध्ये, गृहिणीच्या भाषेमध्ये मी एकच सांगेन की आम आदमीच्या भाषेमध्ये की सर्व भाज्या 2 डिजिटमध्ये मिळतात. टोमॅटो 3 डिजिट पार केलेलं आहे टोमॅटो घ्यायचं झालं तर. ही आमची जगाची परिस्थिती आहे. आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये क्रूड ऑइल कितीही स्वस्त झालं किंवा कमी झालं तरी पण आमचं डिझेल, पेट्रोल, गॅस काही स्वस्त होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे मला या ठिकाणी एवढंच सांगायचं वाटतं की आमच्या ज्या महिला आहेत, या सभागृहातल्या असतील किंवा या देशामधल्या महिला, या अष्टभुजा असतात. आपण अष्टभुजेची पूजा करतो की त्या अष्टभुजा आहेत. आमच्या महिला सुद्धा अष्टभुजा आहेत, 8 भुजा आहेत तिला. आणि एकाने स्वयंपाक करते, एकाने मुलांना बघते, एकाने नवऱ्याकडे बघते, एखादी इथे भाषण करते. हे सर्व आम्ही करत असतो. अष्टभुजा महिला करत असतात. आणि महिला वर्किंग वुमेन्स हॉस्टेलची जी फायनान्स मिनिस्टरनी योजना केली आहे चांगली आहे. पण अशी किती वर्किंग वुमेन्स तुम्ही बांधणार हॉस्टेल? देशातली लोकसंख्या किती आहे, तुम्ही किती वर्किंग वुमेन हॉस्टेल बांधणार आहात? त्यामुळे मला असं म्हणायचंय की आर्थिकदृष्ट्या जो